मला इंजिनिअरिंगला असताना एक सब्जेक्ट होता, मॅथ. ज्यांनी इंजिनिअरिंग केली आहे त्यांना चांगलं माहिती आहे. M1, M2, M3 काय आहे सगळ्यांना माहिती आहे ज्यांनी इंजिनिअरिंग केली आहे. सांगायचं तात्पर्य आणि त्याचा विषय असा, की मी M1 क्रॅक केला नव्हता. मी M2 क्रॅक केला, मी M3 क्रॅक केला. पण ज्यावेळेला माझा लास्ट चान्स होता, मला M1 क्रॅक करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यावेळेला मी असा माइंडसेट बनवला, की मला दुसरं काही दिसतच नव्हतं. मला दुसरे सब्जेक्ट आहे, नाहीये मला फरकच पडत नव्हता. मला फक्त M1 क्रॅक करायचा होता. हे माझं उद्दिष्ट होतं कारण माझ्याकडे लास्ट चान्स होता. जर मी M1 क्रॅक केला नसता, तर कदाचित मी, ज्याला आपण YD म्हणतो, इयर डाउन, ते झालं असतं. म्हणून मी माइंडसेट बनवला, की मला कुठल्याही परिस्थितीत M1 क्रॅक करायचा आहे. आणि तो मी केला. खूप चांगल्या मार्कांनी पास केला आणि या सगळ्या स्टोरीचं रिझन सांगण्याचं कारण हे, की ज्यावेळेला आपण माइंडसेट बनवतो, त्यावेळेला आपण जगातली कुठलीही गोष्ट अचीव्ह करू शकतो. आणि अशा माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या मी माइंडसेट बनवला आणि त्या गोष्टी मला मिळाल्या. मी त्यांना अचीव्ह केलं.